काय ग इकडे का घेऊन आलीस? अरे म्हटलं ना जरा असं मोकळ्या हवेमध्ये बोलूया ना आपण. चल चल बस. बस. काय काय करत होतास रे? अगं किमयाशी बोलत होतो जरा. अरे किमयाऐवजी ना त्या स्वानंदीशी बोल ना जरा तू. कशाबद्दल? कशाबद्दल? अरे काल जेवढं काय झालं ना त्याच्यानंतर तिची विचारपूस केलीस का तू? काय ग तुला बरं आहे की नाही असं प्रेमाने बोललास का जरा तिच्याशी? मी तुला सांगून ठेवते पिंट्या, चिडायचं नाही तिच्यावर अजिबात. अगं मी का चिडीन आजी? हे बघ काय जे काय झालं ना ते काही तिने मुद्दाम केलं नसेल ना. अरे चुकून काहीतरी आलं असेल तुझ्या पिण्यामध्ये. तिला सुद्धा त्याचा भयंकर त्रास होतोय ना. तुलाही माहिती ना पिंट्या, आपली मान खाली जाईल असं स्वानंदी कधीच वागणार नाही. आजी मला माहित नाहीये का ते. मी काल बोललो त्यांच्याशी पण त्यांना काही आठवतच नाहीये ना आणि मी नाही चिडलोय त्यांच्यावरती. पण आता मला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टेन्शन आहे ते म्हणजे किमयाचं. मला तिच्याशी बोलायला लागेल. एवढं काय सारखं बोलायचं असतं रे तुम्हाला? आता कॉलेजात आहात का तुम्ही? होती तुमची त्या ढवळ्या पवळ्याची जोडी, पण आता लग्न झालंय ना तुझं. एक एक गोष्टीची वेळ असते रे बाबा. आता काय तू 10 वर्षाचा असल्यासारखा वागणार आहेस का? 25 मध्ये असल्यासारखं सुद्धा नाही वागायचं आता. आजी मला गप्पा करू नकोस तू. म्हणजे मला माहिती आहे की तुझी मैत्रीण इतक्या वर्षांनी आली, म्हणजे तुम्ही 4 दिवस फिरलात, गप्पा मारल्यात आणि तुमच्या त्या आठवणींना तुम्ही उजाळा दिलात. ते सगळं चांगलं आहे रे. म्हणजे आपल्याला पूर्वीपासून जी माणसं ओळखतात ना ती आपल्या आजूबाजूला असणं ह्याच्यामध्ये आनंदच असतो रे. पण त्यापेक्षा ना पिंट्या, जिच्याबरोबर आपण आयुष्य काढणार आहोत ना ती व्यक्ती जास्त महत्वाची असते. म्हणजे मित्र महत्वाचे असतातच रे, पण त्याही पेक्षा आपला जोडीदार महत्वाचा असतो. म्हणजे स्वानंदी शांतपणे तुमची जवळीक बघते, पण त्याचा अतिरेक करू नका. म्हणजे कोणाच्या डोळ्यामध्ये तुमची मैत्री येईल असं काही वागू नका तुम्ही. मलाही माहिती आहे ती जरा विचित्र वागते. तुला माहिती आहे ना, मग ते किमयाला सुद्धा नीट कळू दे ना, आणि तेही तुझ्याकडून. काय बोलतो मी. डार्लिंग तू आहेस ना आतमध्ये? सॉरी चिडू नकोस. आजीने मगाशी अर्जंटली बोलवलं म्हणून मला जायला लागलं. आपलं बोलणंच राहिलं. आणि हॅलो तू ऐकतेस ना डार्लिंग? डार्लिंग डार्लिंग किंवा आपण कॉलेजमध्ये असताना एकमेकांचे चांगले मित्र होतो. एकमेकांबरोबर असायचो आपण दिवस रात्र. सगळं खरं आहे. एकमेकांची वाट बघायचो, एकमेकांसाठी अनेक गोष्टी करायचो. पण आता तसं राहिलं नाही किमया. आणि त्या प्रत्येक नात्याची ना एक मर्यादा असते आणि त्याच्यातच त्या नात्याची सुंदरता असते. मला असं वाटतं आपल्या नात्याची ही मर्यादा आपण पाळूया, ओलांडायला नको. आता माझं लग्न झालंय किमया, आणि माझ्यासाठी लग्न म्हणजे हा फक्त एक खेळ नाही, तर माझ्यासाठी ती आयुष्यभराची कमिटमेंट आहे. कळतंय का तुला? हॅलो ऐकतेस ना तू? किंवा स्वानंदी मॅडम आहेत ना, माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझी बेस्ट फ्रेंड माझी बेस्ट फ्रेंड. तू इथे आलीस, अचानक आलीस, येऊन घरात राहिलीस, मला फिरायला घेऊन गेलीस, माझ्याबरोबर फोटो काढलेस, जेवायला घेऊन गेलीस. स्वानंदी मॅडमनी या कुठल्याच गोष्टींवरती ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण मला त्यांच्या नजरेत दिसतं त्यांना काय जाणवत आहे ते. आणि मला ना खूप अनकम्फर्टेबल होतं तुझं इथे असणं. त्यांना सोडून तुझं माझ्याबरोबर बाहेर जाणं मला खूप घुसमटल्यासारखं होतं किमया. म्हणजे तुला इथे हवं तितकं राहू शकतेस तू, पण घरी नाही. मी हवं तर तुझी हॉटेलमध्ये व्यवस्था करतो, तुला पाहिजे तितके दिवस राहा. तू कधी इथे ये घरी भेटायला, बोलायला, काही प्रॉब्लेम नाही. पण तू घरात असणं हे मला ना खूप अनकम्फर्टेबल वाटतंय किमया. डार्लिंग तू समजून घेतेस ना मला काय म्हणायचं ते? आजी आजी सॅम आला होता का इथे? हो का ग? कसा आहे हा? अगं आम्ही बोलत होतो आणि निघूनच गेला. अगं मी म्हटलं ना लगेच ये म्हणून आला तो.
पण काय ग आजी, मी आल्यापासून ना मला वेळच दिला नाहीये त्यांनी. सतत आपली ऑफिसची कामं. शांतपणे बसून बोललोय असं झालंच नाहीये. अगं मग माझ्याशी बोल की. माझ्याकडे ना भरपूर वेळ आहे. म्हणजे तू बोल आणि मी ऐकते. अगं आजी, तुझ्याशी कसं बोलणार? का? काय झालं? म्हणजे जे बोलायचंय ते सॅमशी बोलण्याचीच गोष्ट आहे. अगं बोलून तर बघ. म्हणजे पिढी वेगळी आहे आपली, पण मला लोकांना समजून घेता येतं. बरं मग सांग, सॅमशी काय बोलायचं असेल मला? अगं किवया, मी ना तुला इतकी वर्ष ओळखते बाई. म्हणजे हे समजायला ना काय फारसं डोकं लागत नाही बाई. म्हणजे इकडे इकडे सांगते. ए आजी थांब ना, मला सॅमशी बोलू दे. अर्धवट राहील आमचं बोलणं. बोलशील ग. थांब थांब घाल पाणी. सावकाश हं? अगं म्हणजे हे झाड आहे ना, हे ना आधी इथे नव्हतं अगं. म्हणजे ते दुसरीकडे लावलं होतं. माझंच चुकलं अगं. म्हणजे मला जेव्हा बरं नव्हतं ना, माझं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे. आणि मग ह्याची वाढच थांबून गेली. अगं मग ना मी ते ना इथे आणून लावलं. पण काय होते कळतच नाहीये. रुजत नाहीये इथे ग. खरं सांगू का, एकदा दुर्लक्ष झालं ना की झालं, मग परत पालवी नाही फुटत ग. कसं आहे ना, झाडाला ना खत आणि पाणी घालत राहावं लागतं. त्याची काळजी घ्यायला लागते ग. म्हणजे आपल्या मनात आलं आणि आपण त्याचं पालन पोषण करणं सुरू केलं, आणि मग आपल्याच मनात आलं आणि आपण त्याची काळजी घेणं बंदच केलं, असं नाही चालत अगं. त्याला त्याचं काही आयुष्य आहे की नाही. काय ग, काय सांगणार होतीस? काय नाही आजी. काय? अगं किमया, हा बाबा बोला. हा हॅलो नंदू. कशी आहेस? बरं बाबा ऐका ना, मला मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ते तू नंतर सांग, आधी मी काय सांगतो ते ऐक. हां बाळा, मला ना तुझी खूप काळजी वाटत होती, म्हणून मी आपल्या गुरुजीकडे जाऊन तुझ्याबद्दल बोलून आलो. काय म्हणाले ते? ते म्हणाले नंदूची अजिबात काळजी करू नका, खूप सुखात आहे ती, असंही म्हणाले. बाबा खरंय होते. नंदू, गुरुजींनी आणखीन एक गोष्ट मला सांगितली. ते म्हणाले तुमच्या स्वानंदीला तिच्या मनासारखा जीवनसाथी तर मिळालेलाच आहे, पण त्याचं प्रेम सुद्धा तिला मिळणार आहे. आणि हे ऐकून माझी काळजीच मिटली बघ सगळी. अगं माझा विश्वास आहे त्यांच्यावर. ते म्हणतात ना, अगदी तसंच होतं. मी तुला सांगतो नंदू, आता यापुढे तुझ्यात आणि समररावामध्ये सगळं सगळं चांगलं होणार आहे. हो बाबा, त्यांचं म्हणणं ऑलरेडी खरं ठरत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर, अगदी तुमच्या इतकाच. थँक्यू बाबा. अगं थँक्यू काय? बरं मला सांग, तू काय सांगणार होतीस मला? ते मी तुमच्याशी नंतर बोलते बाबा. मी आत्ता फोन ठेवते. मी बोलते पण. बरं बरं, आपण नंतर बोलू. हां पण नंदू, स्वतःची काळजी घे बरं का. बाय. ठेवतो.